3.5 शक्तिपीठांपैकी महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिराला राज्य संरक्षित प्राचीन स्मारक घोषित करण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेत। दरम्यान 15 दिवसात अंतिम अधिसूचना काढली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश देखील कोल्हापूर सर्किट बेंचने दिले। त्यामुळे आता तरी अंबाबाई मंदिर राज्य संरक्षित प्राचीन स्मारक होणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। पाहूयात। अंबाबाई मंदिराला 15 दिवसात प्राचीनचा दर्जा देण्याचे निर्देश। 1997 पासून प्राचीनचा दर्जा संदर्भातील अधिसूचना प्रलंबित। करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर राज्य संरक्षित प्राचीन स्मारक होणार। कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे पीठ म्हणून त्याची जगभर ओळख। दरवर्षी लाखो भाविक देशभरातून नव्हे तर जगभरातून अंबाबाई देवीच्या दर्शनाला येतात। 1200 वर्षांचा इतिहास लाभलेल्या श्री अंबाबाई मंदिराचा प्राचीन स्मारकांच्या यादीत समावेश व्हावा यासाठी 1997 मध्ये राज्य शासनाने अधिसूचना काढली होती। मात्र त्यानंतरची प्रक्रिया पुढे सरकली नाही। त्यामुळे 2014 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। त्यानंतर 20 जुलै 2016 रोजी कलम 4(1) अंतर्गत प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली। त्यावर 2 हरकती आल्या। त्यांची सुनावणी पूर्ण होऊनही अंतिम अधिसूचना आज तागायत जारी करण्यात आलेली नाही। प्राथमिक अधिसूचना 20 जुलै 2016 ला प्रसिद्ध झाली। हरकतींची सुनावणीही पूर्ण झाली तरीही जवळपास 10 वर्ष अंतिम अधिसूचना का काढण्यात आली नाही हे समजण्यापलीकडचे असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय। अशा ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणाच्या विषयाला राज्याने सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे होते आणि आतापर्यंत अंतिम अधिसूचना जारी होणे अपेक्षित होते असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले। कुठलीही कारवाई त्याच्यावर पुढची झाली नाही। ती फायनल जे ऑर्डर व्हायला पाहिजे होती, अधिसूचना जारी व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही। त्याकरता कोर्टानं त्यांना प्रश्न विचारला की 10 वर्ष तुम्ही काय केलं, नेमकं त्याचं काय तुमच्याकडे कारण आहे। 10 वर्ष तुम्ही का गप्प बसला, ती अधिसूचना का पुढची केली नाही। त्यामुळे देवळाचं नुकसान नक्कीच होतंय। ते पुरातन वस्तू ताबडतोब जाहीर करा आणि त्याच्याकरता फक्त 15 दिवसाची मुदत कोर्टानं दिलेली आहे। या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी हरकतींवरील प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगत 6 महिन्यात अंतिम अधिसूचना काढण्यात येईल अशी भूमिका मांडली। मात्र यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली। खंडपीठाने निरीक्षण त्यामुळे राज्य शासनाने आजपासून 15 दिवसांच्या आत कार्यवाही करावी असे आदेश देण्यात आले। आता तरी किमान आदेशाचे पालन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। तात्काळ लवकरात लवकर हे मंदिर व्यवस्थित करावं, अन्यथा नाविलाज असतो आम्हाला न्यायाने लढा लावावा लागेल। त्या तिथपर्यंत पाळी येऊ नये तर त्यासाठी आज आम्ही सचिवांना भेटायला आलेलो आहे। आमचं इतकंच म्हणणं आहे की मंदिर हे पुरातन आहे। आज त्यामध्ये हेरिटेज कमिटी या कोल्हापूरला नाही आहे, त्या हेरिटेज कमिटीचा कुठलाही रिपोर्ट नाही आहे। त्यामुळं ऐतिहासिक वास्तू जी हेरिटेज वास्तू आहे ही जतन करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारचं आहे, परंतु हे जतन होत नाही याची दुःख वेदना होतात। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्वीय स्थळे आणि अवशेष अधिनियम 1960 कलम 4(3) अंतर्गत राज्य संरक्षित प्राचीन स्मारक घोषित करता येऊ शकतं। मात्र अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडतीये असंच यातून दिसून येतं। न्यायालयाने इशारा दिल्यानंतर तरी आता अंबाबाई देवीचं मंदिर प्राचीन स्मारक घोषित होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिर आणि मंदिर परिसराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाला थाटात सुरुवात झाली। हे काम सुरू असताना अनेकांनी आता याबाबतीत आक्षेप घेतलेले आहेत। त्यामुळे आक्षेपांना कुठेतरी देवस्थान समिती आणि पुरातत्व विभाग उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।